प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी। खरं तर आज सर्वच जण रंगामध्ये रंगून जातील, पण आज चिकटणारा रंग 8 दिवसाने 15 दिवसाने 20 दिवसाने निघून जाईल। पण असा एक रंग आहे, तो रंग एकदा का तुम्हाला चिकटला, त्याने स्पर्श केला, तर तो रंग असा आहे कि तो आयुष्यात कधीच निघू शकत नाही आहे। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असा तो रंग आहे। आणि तो रंग म्हणजे हरिनामाचा रंग। पण तो हरिनामाचा रंग चिकटण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला पांडुरंग समजणं गरजेचं आहे। पा म्हणजे पाहणारा, डू म्हणजे कधीही न डुबणारा, र म्हणजे रंगरूपाहून न्यारा, आणि ग म्हणजे गगनापेक्षा विशाल, गगनाच्याही पलीकडचा, असा तो पांडुरंग। तो पांडुरंग पाहण्यासाठी संत चोखोबांनी नामदेव महाराजांना खरं तर ते शरण गेले, आणि नामदेव महाराज सद्गुरू रूपानं प्रगट होऊन नामदेव महाराजांनी चोखोबांना ते ज्ञान दिलं। आणि खऱ्या अर्थानं ज्ञान दिल्यानंतर आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं चोखोबांनी तो हरी पाहिला, तो पांडुरंग पाहिला, आणि त्या पांडुरंगाच्या रंगातच खरं तर ते दंग झाले। आणि म्हणून त्यांनी आपल्या अभंगामध्ये चोखोबांनी म्हटलं की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया। आता या ठिकाणी जो पंढरीचा राया उल्लेख केला आहे ना, तो उल्लेख असा आहे की जेव्हा आत्मज्ञान झालं तेव्हा चोखोबा म्हणतात की मी तू पण, मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आणि मला नेमकं कुठं जायचं आहे, याला काहीच किंमत राहिली नाही, हे मला समजलं। आणि खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये जो मी तूपणाचा भाव होता तो निघून गेला। मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया। आता पंढरीचा राया म्हणजे कोणतं पंढरपूर? तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। सूर्य चंद्र तारे आप तेज वायू पृथ्वी आकाश तुम्ही आम्ही, धरतीवरती काहीच नव्हतं, नवे नवे पण धरती पण नव्हती, आणि सोलापूरसुद्धा नव्हतं, तेव्हाच ते पंढरपूर। आणि त्या पंढरीच्या रायाला पाहिलं, आणि खरं तर माझ्यातला मी तोपणाचा भावच निघून गेला म्हणतात चोखोबाराय। आणि एवढंच नव्हे तर ते पुढे म्हणतायत की नाही भेदांचे ते काम, नाही भेदांचे ते काम, पळून गेले क्रोध काम। अशी अवस्था झाली की आता भेदाभेद उरला नाही, कोणताच भेद राहिला नाही, कारण मला जाणीव झाली की संपूर्ण विश्व एका प्रभू परमात्म्याचं आहे। नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम। म्हणतात ना, कामी क्रोधी लालची, इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई सुरमा, जात वर्णकुल खोय। आणि मग चोखोबा म्हणतात की ज्ञान झालं, आणि खऱ्या अर्थानं माझ्यातला काम, क्रोध, भेदाभेद सगळं काय निघून गेलं। आणि अवस्था अशी झाली की देही असोनी विदेही, देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही। काय म्हणतात चोखोबाराय, किती सुंदर सांगितलंय, देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाहे। समाधिस्थ म्हणजे त्याच्यात सामावणं, समाधिस्थ होणं म्हणजे एखादी साखरेची चिमट आपण जर दुधाच्या पेल्यामध्ये टाकली आणि दुधामध्ये साखर मिक्स होते आणि थोड्या वेळानं तिचं अस्तित्व राहत नाही आहे, तिची गोडीच तिची ओळख सांगते, तद्वतच चोखोमेळा किंवा चोखोबाराय सांगतायत की माझी अवस्था झाली अशी की देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही। की मी देहात असूनसुद्धा आता विधेयी झालो, म्हणजेच माझं शरीर नाशिवंत आहे आणि त्यात असणारा आत्मा फक्त शाश्वत आहे, याची जाणीव मला झाली। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जी ज्ञान।
देही असोनी विदेही सदा समाधिस्त पाही. आणि खऱ्या अर्थानं चोखोबा म्हणतात, पाहता पाहणे गेले दुरी. आता अवस्था अशी झाली की पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियांची महारी. चोखियांची महारी म्हणजे चोखोबाराय हे महार समाजातले होते. आणि मी चोखा महार चोखा मेळा सांगतोय की बाबांनो, पाहता पाहणे गेले दुरी. आता पाहणे ही स्टेप माझ्या आयुष्यात राहिली नाही, कारण नामदेव महाराज सद्गुरू रूपाने माझ्या जीवनात आले आणि आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तो ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचं वर्म मला समजलं आणि पाहता पाहणे गेले दुरी. पाहणी अवस्थाच राहिली नाही, आता फक्त त्याला गाणे, त्याची आठवण करणे आणि त्याच्या रंगात रंगून जाणे, ही अवस्था माझी झाली. ज्याप्रमाणे एखादा मुलगा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मुली बघतो आणि 10वी पसंत पडते आणि पसंत पडल्यानंतर लग्न ठरतं. आता लग्न ठरल्यानंतर पुन्हा पाहण्याची स्टेपच त्याच्या जीवनात संपली. आता फक्त तो तिच्या रंगात रंगून गेला, दंग झाला. आता तो स्वप्न पाहायला लागला की लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मी त्या पत्नीबरोबर संसार करेन, सुखानं राहीन. आता पाहणं ही स्टेप त्याच्या आयुष्यात कधीच येणार नाही आहे, कारण तो आता पाहून झालं. तद्वतच चोखोबाराय म्हणतात, पाहता पाहणे गेले दुरी. पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी. किती सुंदर सांगितले. आणि आता अवस्था चोखोबाराय म्हणतात अशी झाली, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, खऱ्या अर्थानं त्या रंगामध्ये रंगायचं असेल तर तुमचासुद्धा अवघा रंग एक झाला पाहिजे. आणि एक होण्यासाठी खऱ्या अर्थानं एकच पद्धत आहे, ती म्हणजे आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आणि म्हणून एक करण्यासाठी ज्याप्रमाणे नामदेव महाराज चोखोबांच्या आयुष्यामध्ये सद्गुरू म्हणून आले, त्यावेळीचे ते सद्गुरू त्यांना भेटले. आज समयाला वर्तमान सद्गुरू भेटणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज विश्वामध्ये समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणजेच निरंकारी माताजी, तोच ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा वर्म जे नामदेव महाराजांनी चोखोबांना समजावलं, तेच वर्म आज संपूर्ण जगाला वाटण्याचं काम करतायत. बाबांनो, तुम्हाला खरंच अवघा रंग एक करायचा असेल तर तुम्हाला त्या ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान झाल्यानंतर तुम्हालासुद्धा कळेल की जल में कुंभ में जल, बाहर भीतर पाणी, फुटा कुंभ जल ही समाना, तेने कही योग्यानी. मग या श्रद्धेचा नमस्कार करा. सद्गुरूकडून सद म्हणजे सत्य, गुम म्हणजे अंधार आणि रो म्हणजे प्रकाशाकडे जा आणि खऱ्या अर्थानं त्या हरीच्या रंगात रंगून जा. आणि तुम्हीसुद्धा चोखोबांसारखं म्हणा, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.